हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये 16.65% मतदान, महाराष्ट्रात 7.45% मतदानाचा आकडा, तर राज्यात सर्वाधिक परभणीत 9.72% मतदान। ओम बिर्ला, केसी वेणुगोपाल, निर्मला सीतारमण, वसुंधरा राजे, प्रकाश राज यांच्याकडून मतदान, राहुल द्रविड, शशी थरूर आणि नेहा शर्मा यांनीही बजावला मतदानाचा हक्क। नांदेडच्या निप्पाणी सावरगावमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, 1.5 तासापासून मतदान प्रक्रिया खोळंबली। रवी राणांसह नवनीत राणा दुचाकीवरून मतदान केंद्राकडे रवाना, अमरावतीची जनता सुनेला नक्की विजयी करेल, नवनीत राणांची प्रतिक्रिया। अमरावतीतील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्याकडून मतदान, आमच्यासोबत कार्यकर्ते, सत्य हताश होईल पण पराजित होणार नाही, दिनेश बुब यांची प्रतिक्रिया। परभणीमधील गंधरीमध्ये मनोज जरांगेंकडून मतदान, मतदानानंतर पुढील उपचारासाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयामध्ये दाखल। मी केलेल्या कामांवर मतं मागतोय, बुलढाणा हा शिवसेनेचा किल्ला अभेद्य राहील, शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून विश्वास व्यक्त। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजेंची माहिती। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू। सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील प्रचारादरम्यान समोरासमोर, दोघांकडून हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।